नमस्कार. महाकुंभ एक अनुभव याचं वाचन चाललं आहे. मीच लिहिलेला होता हा महाकुंभाचा अनुभव घेतल्यावर आणि आता हा शेवटचा भाग त्यात माझं मनोगत. अ, प्रयागहून आम्ही शेगावसाठी सगळे निघालो. 26 फेब्रुवारीला आम्ही एका दुर्गा माता मंदिराजवळ थांबलो. त्या मंदिरासमोरच मंदिराची धर्मशाळा होती. तिथे सगळ्यांनी अंघोळ केली. त्या दिवशी नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी हा बेत होता. चहा, नाश्ता झाल्यावर आम्ही शेगावच्या दिशेने निघालो. दुपारी एका हॉटेलसमोर बस थांबवली. सर्वांना साबुदाणा खिचडी दिली. ज्यांचा उपास नव्हता त्यांना हॉटेलमधून पोळी भाजी घेतली. आम्हाला शेगावला पोहोचताना रात्रीचे 10 वाजले. अन्नपूर्णात जाऊन जेवलो. आयोजकांनी सर्वांसाठी डॉर्मेटरीमध्ये सोय केली होती. आम्ही चौघांनी आमच्यासाठी वेगळी खोली घेतली. शेगाव येथील व्यवस्थापन, साफसफाई, शांतता, शिस्त याबद्दल अतिशय आदर्श असे हे तीर्थक्षेत्र आहे. कोट्यावधी रुपये खर्चून सुनियोजित उभारलेली आनंदसागरची बाग का बंद झाली हे मला माहीत नाही. त्या बागेतील सर्वच गोष्टी, गाडी, पूल, माशांचे घर सगळंच मला फार आवडे. त्यातील ध्यान मंदिर तर मला फार आवडे. आता ध्यान मंदिर आहे पण बाग मात्र ओसाड वाटते. मन दुःखी होते. सकाळी लवकर उठून आम्ही सगळे आटपून बसने देवळात गेलो. गुरुवार असल्याने देवळात खूप गर्दी होती. गर्दी असूनही जराही कलकलाट नव्हता, झुंबड नव्हती. दर्शन घेतले, बसून नामस्मरण केले. आयोजकाने 10:30 वाजता जेवून आळंदीसाठी निघायचे हे रात्रीच सांगितले होते. जेवून बसमध्ये बसलो. संध्याकाळी विश्रामासाठी चहा घेण्यासाठी आम्ही एका ढाब्यावर थांबलो. आम्ही पूर्ण प्रवासात बसमध्ये भरपूर भजने गायली. आमच्याबरोबर खूप वारकरी असल्याने भरपूर नवनवीन भजने ऐकली. एकच भजन अनेक चालीत ऐकलं. प्रवास सुरू झाल्यावर पहिले 2 दिवस टायर फुटल्याने खूप त्रास झाला होता. वेळ फुकट गेला. ओंकारेश्वर गाळावे लागले. तेव्हा आम्हाला म्हणजे असं मन साशंक झालं होतं की कुंभस्नान करायला मिळेल की नाही. देवाच्या दयेने आम्हा सर्वांचे मुख्य उद्दिष्ट पार पाडले. बसमध्ये बोलता बोलता सहप्रवाशाकडून कळले की मुंबईला जायला आळंदीला उतरण्यापेक्षा मोशी येथे उतरले तर सोयीचे होईल. आम्ही मोशीला उतरलो व ओलाने मुंबईत सुखरूप पोहोचलो. मी लहानपणापासून सिनेमात मेळ्यात माणसं हरवतात, अनेक लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यावर पाणी दूषित होते, चर्मरोग होण्याची शक्यता असते, हे ऐकतच मी मोठी झाले. कुंभमेळ्यात जाणे अगदी वेडेपणाचं लक्षण वाटे. पण यावर्षी सोशल मीडियामुळे कुंभमेळ्यामागचे आपल्या पूर्वजांनी केलेले कालमापन, कुंभमेळ्याचे महत्त्व वगैरे अनेक विषयांची माहिती मिळाली. सोशल मीडियामुळे सध्याच्या सरकारने कुंभमेळा सुरक्षित पार पाडावा यासाठी केलेल्या योजना, यात्रींसाठी केलेल्या सोयी ह्या बाबतीत सतत माहिती मिळत होती. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचे ऋण मानण्यासाठी तरी कुंभमेळ्याला जावे असे प्रत्येक माहितीमुळे मला वाटे. आता आम्ही दोघेही 60-65 पार केलेले. पुढील कुंभमेळा 12 वर्षानंतर मनात आले, आता नाही तर पुन्हा नाही. एकच ध्यास लागला, कुंभमेळ्याला जायचा. त्या ध्यासामुळे आळंदीहून निघणाऱ्या या यात्रेची जाहिरात मला मिळाली आणि ही यात्रा झाली. 2009 साली मी पतंजलीची योग शिक्षिका झाल्यावर सर्व शिक्षकांना आशीर्वचन देताना गुरु रामदेव यांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली होती. समाजात नेहमी 20% लोक सद्गुणी सदाचारी असतात, 20% दुर्गुणी आणि उरलेले 60% स्वतःचे मत, ज्याचा आवाज जास्त त्या विचाराकडे वळणारे. सद्गुणी लोकांना एक शाप आहे. ते 20% आपण सद्गुणी आहोत, सदाचारी आहोत, आपल्याला इतरांशी काय देणं घेणं नाही, आपण भले की आपले काम भले असे जगतात, सहसा एकत्र येत नाही. पण 20% दुर्गुणी लोक मात्र स्वतःची लबाडी लपवायला, दुसऱ्यावर कुरघोडी करायला नेहमी फार सतर्क असतात, एकमेकांना धरून असतात. आपली लबाडी पकडली गेली तर या भीतीने कामापेक्षा जास्त गवगवा,
दरारा निर्माण करण्याकडे त्यांचा कल असतो. 60% लोक भक्कम नेतृत्व नसल्याने, एकी नसल्याने, उगाच कशाला दुश्मनी म्हणून दुर्लक्ष करत जगतात. दुर्गुणाला विरोध करत नाही अशाने 20% लोकांची फावते. पण जेव्हा दुर्गुणी लोकांची संख्या 20%हून जास्त व्हायला लागते तेव्हा सद्गुणी लोक सजग होतात. आपल्यासारख्या सद्गुणी लोकांबरोबर येतात आणि 60% लोकांना मार्गदर्शन करतात, आधार देतात. 60%तील सुजाण 20% दुर्गुणी लोकांच्या मार्गदर्शनाने लवकर जागृत होतात. एकीचे महत्त्व कळते, दुर्गुणांचा विरोध करतात. काही 5-10% कितीही सत्य पटले तरी करायचा म्हणून सद्गुणाचा विरोध करतच राहतात. त्यांना विरोध करण्यातच धन्यता वाटते. 5-10% कोणत्याच गुणांचा विरोध करत नाही, कोणताही गुणाला पाठिंबा देत नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. उरलेले जिथे गर्दी तिथे दर्दी बनतात. सगळे सुरक्षित चालू लागते तेव्हा पुन्हा सद्गुणी लोकांची सद्गुण विकृती जागृत होते आणि पुन्हा आपल्या कामात मग्न होतात आणि दुर्गुणी एकत्र येतात. त्यामुळे कोणतीही माहिती तुमच्याकडे आली तर ती चोखंदळपणे तपासून पहा, हे आम्हाला स्वामी रामदेवांनी समजावून सांगितले होते. मी महाकुंभाच्या बाबतीत हाच चोखंदळपणा केला. प्रत्यक्षात जाऊन आल्यापासून, तिथली व्यवस्था पाहिल्यापासून, मागील कुंभमेळ्यातील बातम्याबरोबर तुलना केली असता मला गुरुदेवांनी सांगितलेली गोष्ट तंतोतंत घडताना दिसले. अनेक वर्षापासून कुंभमेळ्यालाच नव्हे तर प्रत्येक सनातनी सणाला, मग होळी असो का दिवाळी असो, संक्रांत असो की गतारी अमावस्या असो, प्रत्येक रीतीला, मग ती कावड यात्रा असो, गुढी उभारणे असो, टिळा लावणे असो, अनेक पुरुषांना म्हणजे त्यातल्या कृष्णाला श्रीलंपट तर रामाला गरोदर असलेल्या बायकोला त्यागले म्हणत रामदास स्वामी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो, सर्वांना बदनाम करणारे दुर्गुणी वाढत गेले. आपल्या अस्तित्वासाठी सद्गुणी लोकांना एकत्र यावेच लागले. त्यांच्या एकत्र येण्याने लोकांना सत्य कळू लागले. त्यात सामाजिक माध्यमांचा फार छान उपयोग झाला. कुंभमेळा हा अनादी काळापासून सरकारी उपक्रम नव्हता आणि नाही. कुंभमेळा सनातनी उपक्रम आहे, अनादी काळापासून चालत आलेला. सरकार फक्त सर्वसामान्य जनतेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी घेते. मोगल काळात तर कुंभमेळ्यावर जाणाऱ्यांना कोणत्याही सोयी न देता उलट मोगलांनी कर लावला, तोही भरून कुंभमेळा झाल्याच्या नोंदी आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेकदा सनातनी उत्सवात, चळवळीत सनातनीवर अत्याचार केला, कायदा सुव्यवस्था नीट राखली गेली नाही. त्याउलट ह्या वर्षी कुंभमेळ्यात कायदा सुव्यवस्था नीट राखली एवढी व्यवस्था करूनही एकदा तंबूत आग लागली व मौनी अमावस्याला थोडी धक्काबुक्की झाली, चेंगराचेंगरी झाली, अघटित घटना घडली. त्या चेंगराचेंगरीला बऱ्याच अंशी सर्वसामान्य माणसाने परिस्थिती समजून न घेता पळापळ केल्याने, प्रसंगवधान न सांभाळण्याने कारणीभूत आहे असे वाचण्यात आले. खरे खोटे काय ते देवच जाणे. पूर्ण जगात एवढी माणसे एका ठिकाणी एवढ्या थोड्या दिवसासाठी एकत्र येण्याची अभूतपूर्व घटना आपल्या देशात घडली. त्या घटनेला अपघाताने गालबोट लागले. दरवर्षी 6 डिसेंबरला महाकुंभापेक्षा कितीतरी कमी लोक, कुंभमेळ्यापेक्षा अगदी नगण्य लोक दादरच्या चैत्यभूमीवर जमा होतात. त्यावेळी दादर पश्चिमची काय स्थिती असते ते दादरचे लोकच सांगतील. दादरचे लोक, बरेच स्थानिक लोक, तो आठवडाभर घराला टाळे लावून मुंबईबाहेर जातात. आमच्या इमारतीत गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त 4 दिवस मोठा उत्सव होतो. पूर्ण इमारतीला तंबू घालून अनेक उत्कृष्ट कार्यक्रम केले जातात. कामावर जाता येताना चपला काढून कार्यक्रमाला बसलेल्या लोकातून वाट काढून रहिवाशांना यावे जावे लागते. ज्यांना रुची आहे ते सहभागी होतात. सगळ्याच रहिवाशींना त्या उत्सवात रुची नाही. त्यातील काही सहभाग घेत नाहीत पण विरोधही करत नाहीत. त्यातील मात्र काही जाणून बुजून त्रास देतात. एवढासा छोट्याशा कार्यक्रमात आयोजकांना दरवर्षी नवनवीन प्रसंगाला तोंड द्यावे लागते. हे असे प्रसंग सर्वांना वेळोवेळी अनुभवायला येते. जेव्हा आपण यायच्या घाईत असतो तेव्हा रस्त्यावर मिरवणुकीने
रहदारीमध्ये अडथळा आला किंवा रहदारीचा वेग मंदावला तर आपल्याला मिरवणूक काढणाऱ्यांचा राग येतो. पण आपण मिरवणुकीत नाचत असलो तर 5 मिनटे गाडी थांबली तर त्याचे काय नुकसान होईल असे वाटते. ही झाली आपली त्या वेळची मनोधारणा. कुंभमेळ्यात मी अनेक लहान मुले, तरुण मुले पाहिली. आपल्या देशाचे भविष्य हे येणाऱ्या पिढीच्या हातात असणार आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे तरुणाईला आपल्या देशाचा उज्ज्वल भूतकाळ, सनातनी सण, रीतिरिवाजाचे महत्त्व व जीवावर पडणारा प्रभाव, आपले महापुरुष, त्यांची तोंडओळख शाळा कॉलेजमधून मिळत नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई वडील दोघंही नोकरीला जात असल्याने घरूनही हे शिक्षण मिळत नाही. अन्यपंथीय फसवणूक करून, लालूच देऊन आपल्या मुलांना, यातून तरुणांना आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाशी तोंडओळख तरी अन्यपंथीय लोक फसवणूक करून, लालूच देऊन आपल्या मुलांना सनातनापासून दूर नेतात. अशा वेळी कावड यात्रा, वारी, कुंभमेळा यातूनच तरुणांना आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाशी तोंडओळख तरी होते. लहान मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवता येते. कुंभमेळ्यात मला तरी कोणत्याही प्रकारचे गरीब, श्रीमंत, जाती परजातीचे, शिकलेले, अशिक्षित वगैरे भेदभाव दिसला नाही. आपण लहान-सहान सार्वजनिक उत्सवात हा भेद बऱ्याच वेळा प्रकर्षाने पाहतो. मी एका ठिकाणी पाहते, म्युनिसिपल शाळेतील मुलं शाळा सुटल्यावर दर्शनाला येतात तेव्हा त्यांना साखरफुटाणे, शेंगदाणे देऊन अक्षरशः पळवून लावतात. भक्तांनी वाटायला दिलेल्या चांगल्या प्रतीची मिठाई म्युनिसिपल शाळेतील मुलांना दिलीच जात नाही. प्रसाद म्हणून देणारा 1 मिनिटही विचार करत नाही. असा भेदभाव करून त्या मुलांना आपल्यापासून, आपल्या धर्मापासून आपण दूर लोटण्यास कारणीभूत होत असतो. ही संधी इतर पंथीयातील घेतील आणि अशा गरीब मुलांना फुकट चॉकलेट, मिठाई देऊन धर्मांतरित करतात. आपल्या समाजात अनेक संत होऊन गेले. सर्वांनी हीन दिनाची मदत करा, त्यांना जवळ करा हेच शिकवले. पण आपण ते पाळतो का? आपल्या समाजात जोपर्यंत वारी, कुंभमेळा, कावड यात्रा यासारखे भेदभाव विसरून मिसळून एकत्र आध्यात्मिक उपक्रम नीट कायदा सुव्यवस्था राखून राबविण्यात येणार तोपर्यंत सनातन कधीच संपणार नाही. हा माझा अनुभव मी तुम्हाला कथन केला. तुम्ही ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.